आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज येतोय माझा? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार या व्याख्यानमालेतील आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या पुढे आलो आहे. खरं तर विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय महेंद्र कदम सर, त्यांचे सर्व संयोजक सहकारी माझे मित्र वाघमारे सर, राजेंद्र गायकवाड सर आणि त्यांचे सर्व सहकारी, आपण सर्वांनी खरं तर एक या सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर जो महाराष्ट्राचा सगळा आधुनिक महाराष्ट्र ज्यांनी घडविलं त्याचा एक साध्यंत इतिहास लोकांच्या पुढे ठेवण्याचा एक अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा जो उपक्रम राबविलेला आहे त्याबद्दल खरं तर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या सर्व संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खूप सुंदर सुंदर चरित्र या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना ऐकायलाही मिळालेली आहे. मी ज्या वालचंद महाविद्यालयामध्ये काम करतो त्या वालचंद महाविद्यालयाच्या ज्यांच्या नावे हे महाविद्यालय उभं राहिलं, ज्यांचं नाव या महाविद्यालयाला दिलं गेलं, ते सोलापूरचे नररत्न तर होतेच होते, परंतु महाराष्ट्र आणि अखिल हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाचं औद्योगिक जगत घडविण्यामध्ये ज्यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका निभावली त्या वालचंद हिराचंदांविषयी आपल्याला फारसं माहीत असत नाही. कारण राजकीय क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र या क्षेत्राच्या विषयी आपण जागरूक असतो, त्याच्याविषयीची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणांनी आपल्यापुढे येत राहते. परंतु आर्थिक क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये, ब्रिटिश कालखंडामध्ये ज्यांनी अनंत अडचणी असताना स्वदेशी उद्योगधंदे उभारण्याचं मोठं दिव्य प्रत्यक्षामध्ये आणून दाखविलं त्या वालचंद हिराचंदांच्या विषयी आणि या दोषी कुटुंबाने जी प्रचंड मोठी अशा प्रकारची औद्योगिक क्षेत्रामध्ये एक प्रेरणादायी अशा प्रकारची गोष्ट उभा केली, उद्योग उभा केले, याची माहिती आपल्यासमोर ठेवणं मी माझं कर्तव्य समजतो. खरं तर वालचंद हिराचंदांचा जन्म हा 23 नोव्हेंबर 1882 साली झाला. वडील हिराचंद आणि आई राजूबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि वालचंदांचा जन्म झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसामध्येच त्यांच्या आईंचा मृत्यू झाल्या कारणामुळे त्यांचं मातृछत्र हरपलं. वालचंदांचे वडील हिराचंद हे सोलापूर, मुंबई येथील पेढीचा व्यवहार पाहत असत. तसे सोलापुरातील गिरण्यांचा, औरंगाबाद येथील गिरण्यांचे एजंट म्हणून देखील ते काम पाहत होते. वालचंद शेटजींचं शिक्षण जे आहे ते वडील मुंबईची पिढी पाहू लागल्या कारणामुळे मुंबईला सुरुवात झालं एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. मुंबईस प्लेगची साथ वारंवार त्या काळामध्ये येत असे, त्यामुळे त्यांना नॉर्थकोट हायस्कूल सोलापूरमधून त्यांनी 1899 मध्ये मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणाकरता मुंबईच्या सेंट झेवियर हायस्कूल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथून ते इंटरची परीक्षा पास झाले. त्यानंतर पुन्हा प्लेगची साथ मुंबईमध्ये सुरू झाल्या कारणामुळे
त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये पुण्याला प्रवेश घेतला आणि BA अर्थशास्त्र आणि इतिहास या 2 विषयांच्या मधून या BAच्या शिक्षणास त्यांनी सुरुवात केली. परंतु दुर्दैवाच्या फेऱ्यामुळे वालचंदांचं शिक्षण पदवीचं पूर्ण होऊ शकलं नाही. त्याला काही कारण होते. 1903 साली प्लेगच्या साथीमध्ये वालचंदांचे 2 ज्येष्ठ बंधू माणिकचंद आणि जीवराज हे 2 बंधू मृत्यू पावले. त्याच्यामध्ये हे दोन्हीचे दोन्ही मोठे बंधू जे मुंबईच्या पिढीचा पूर्ण व्यवहार पाहत असत आणि त्याबरोबर एका बंधूंची पत्नी देखील या प्लेगच्या साथीमध्ये निधन पावल्यानंतर हिराचंद हे मानसिकदृष्ट्या खचलेले होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पुढे शिक्षण चालू ठेवावं असं वालचंदांना वाटत नव्हतं. वास्तविक पाहता हिराचंदांचं मत वालचंदांनी व्यवसायामध्ये न पडता आपलं शिक्षण आधी पूर्ण करावं असं होतं. परंतु वडिलांचं न ऐकता वालचंदांनी आपलं शिक्षण बंद केलं आणि वडिलांना मदत करण्यासाठी म्हणून ते सोलापूरला आले. आपल्या दोन्हीही पुत्राच्या वियोगामुळे हिराचंदांनी मुंबईची जी काही आपली पिढी होती ही मुंबईची पिढी बंद करून टाकली आणि मग त्यानंतर आपल्या वडिलांच्या मदतीकरता आलेले वालचंद सोलापूरमध्येच राहून आपल्या वडिलांचा व्यवसाय पाहायला लागले. हिराचंदांनी वालचंदांना प्रथम ज्वारीच्या विक्रीच्या व्यवसायामध्ये पाठवलं. परंतु या ज्वारी खरेदी विक्रीचा व्यवसाय फारसा माहिती नसल्या कारणामुळे त्याचं ज्ञान नसल्यामुळे या व्यवसायामध्ये त्यांना तोटा सहन करावा लागला. कापूस विक्रीचा व्यवसाय पण त्यांनी करून बघितला पण त्यामध्येही काही फारसं यश हे वालचंदांना आलं नाही. तेव्हा हिराचंदांनी वालचंदाने देखील आपली पिढीजात परंपरागत अशा प्रकारचा जो काही पेढीचा व्यवसाय आहे तो पेढीचा व्यवसाय पुढे चालवावा म्हणून हिराचंदांनी वालचंदांना सांगितलं. परंतु काही दिवस पेढीचा व्यवहार करून देखील वालचंदांनी पाहिलं पण या पिढीजात व्यवसायामध्ये पेढीच्या व्यवसायामध्ये एका ठिकाणी बसून करावयाच्या या व्यवसायामध्ये त्यांचं मन काही रमत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी या व्यतिरिक्त इतर काहीतरी व्यवसाय आपण करावा हा विचार मनामध्ये घेतला आणि तो विचार मनामध्ये घेऊन त्यांनी इतर व्यवसायामध्ये लक्ष घालायचं ठरवलं. खरं तर याच वेळेला एक चांगली संधी वालचंदांच्यासाठी चालून आली. हजरत खान नावाचा एक ठेकेदार जो सोलापूरच्या गिरणीला जळाऊ लाकडं आणि कोळशाचा पुरवठा करत असे त्याला त्याची मागणी खूप होती परंतु त्याच्याकडे तेवढं भांडवल नसल्या कारणामुळे गिरणीच्या एजंटाने सांगितल्याप्रमाणे तो वालचंदांना येऊन भेटला आणि वालचंदांकडून त्याने आपल्याला भांडवलाची मदत करावी आपण सगळ्याच पैसे परत करू असं सांगितलं. हा व्यवसाय हा आर्थिक व्यवहार हा फायद्याचा होईल असं वाटल्यामुळे वालचंदांनी त्याला पैसे दिले आणि पैसे देत असताना देखील त्याही वेळेला हिराचंदांनी या व्यवहारात तू पडू नको असं सांगितलं. कारण पेढीचा व्यवसाय हा मानाचा समजला जात असे आणि ठेकेदारीचा व्यवसाय हा त्या काळामध्ये दुय्यम दर्जाचा किंवा कमी प्रतिष्ठेचा मानला जात असे आणि त्यामुळे ठेकेदारीच्या व्यवसायामध्ये आपल्या मुलाने पडावं हे हिराचंदांना बिलकुल मान्य नव्हतं. परंतु आपले काका सखाराम हिराचंदांचे ज्येष्ठ बंधू यांना समजावून सांगून वालचंदांनी या बाबतीमध्ये हिराचंदांची मदत होत नसताना सखारामांची म्हणजे आपल्या काकांची मदत घेतली आणि ती मदत घेऊन त्यांनी हा व्यवहार केला आणि या व्यवहारामध्ये मात्र त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. म्हणजे वालचंदांनी केलेला हा पहिला व्यवहार ज्याच्यामध्ये त्यांना चांगला पैसाही मिळालेला होता आणि त्यानंतर आपण इतर आणखी काहीतरी करावं असं सातत्याने त्यांना वाटत होतं. त्यांचा स्वभावच मुळी नवनवीन अशा प्रकारच्या आव्हानात्मक अशा प्रकारच्या गोष्टी स्वीकारण्याचा अशा प्रकारचा असल्या कारणामुळे त्यांनी त्याकडे अधिकाधिक अशा प्रकारचं लक्ष हे दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आणखी एक संधी या काळामध्ये त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे चालून आली आणि ती संधी अशा प्रकारची होती की सोलापूर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगच्या कचेरीमध्ये काम करणारा एक कारकून ज्याने आपली नोकरी सोडून दिली आणि जो ठेकेदारी व्यवसायामध्ये वळालेला होता
लक्ष्मण बळवंत फाटक नाव त्याचं, आणि तो वालचंदांच्या भेटीला आला आणि ठेकेदारीमध्ये काहीतरी मोठं करून दाखविण्याची महत्वाकांक्षा या फाटकांची होती आणि त्यासाठी लागणारं मोठं भांडवल मात्र त्यांच्याकडे नव्हतं आणि म्हणून ते वालचंदांच्याकडे आले आणि वालचंदांकडे येऊन त्यांनी रेल्वे रुळाच्या साठीचा जो मार्ग तयार करायचा आहे, या रेल्वे रूळ टाकण्याच्या ठेकेदारीच्या मध्ये आपण मला भांडवलाची मदत करावी अशा प्रकारची विनंती केली. यावेळेला एडशी ते तडवळ बार्शी लाईट रेल्वेने काढलेला ह्या दोन गावादरम्यानचा रूळ टाकण्याचा जो काही मार्ग होता याचा ठेका निघालेला होता आणि तो ठेका फाटकांनी मिळविला. त्यांच्या ओळखी त्या बाबतीमध्ये होत्या आणि मग हा ठेका मिळवल्यानंतर तेथे पैसे घालत असतानाही हिराचंदांचा त्याला विरोध होता, परंतु सखारामांनी मदत केल्यामुळे, काकांनी मदत केल्यामुळे वालचंदांनी हा ठेका घेतला आणि हा ठेका घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर या ठेकेदारीच्या व्यवसायामध्ये पडत असताना फाटकांना असं वाटलेलं होतं की हा जैन कुटुंबातला व्यक्ती आहे, हा काय तिथे येऊन थांबणार नाही, पैसे दिले की मोकळं झालं. परंतु वालचंद स्वतः तो सगळा रूळ घालून होईपर्यंत, तयार होईपर्यंत स्वतः समोर उभारून त्यांनी सगळ्या या कामाची पूर्ण माहिती करून घेतली, ज्ञान मिळविलं आणि त्याबरोबरच दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेमध्ये हा रूळ त्यांनी तयार करून दाखवला. त्यानंतर याच ठेकेदारीच्या व्यवसायामध्ये आपण पुढे जायचं असं ठरवून वालचंद आणि फाटक या दोघांनी मिळून पुढे हे काम चालू केलं. जीआयपी रेल्वेचे बोरीबंदर ते करी रोड पर्यंत चौरुळीकरणाचं काम हे असंच त्यांनी मिळविलं. खरं तर हे काम ज्यावेळेला त्यांनी मिळविलं त्यावेळेला मुंबईच्या अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्यांना त्यांनी मागे सारून हे काम मिळवलेलं होतं आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की हे काय काम करू शकणार नाही. परंतु येथे देखील त्या दोघांनी, फाटक आणि वालचंदांनी, मोठ्या कष्टाने आणि चिकाटीने दिलेल्या वेळेच्या पूर्वी हे काम उत्तमपणे करून दाखविलं. त्यामुळे त्यांच्या कामाला मान्यता मिळाली आणि त्यानंतर हार्बर ब्रँच, करी रोड ते ठाणे, ठाणे ते कल्याण या मार्गावरील चौरुळीकरणाचं काम हे त्यांना मिळालं. त्यातील हार्बर ब्रँचचं काम हे अत्यंत अवघड अशा प्रकारचं होतं. या ठिकाणी रूळ चौरुळीकरण करत असताना अनेक ठिकाणी दलदल होती, अनेक ठिकाणी उंचवटे होते, उंचवटे खोदून काढायचे होते, दलदल भरून काढायची होती आणि त्यासाठी न्यावं लागणारं सामान वगैरे कसं न्यायचा हा प्रश्न होता. त्यामुळे हे काम घ्यायला कोणी तयार नव्हतं. परंतु जिथे कोणी तयार नाही तिथे वालचंद मात्र हमखास तयार होत असत आणि ते काम पूर्णत्वास नेण्याचा ध्यास घेऊन वेळेच्या आधी ते काम पूर्ण करत असत. आता हे हार्बर ब्रँचचं काम पूर्ण करत असताना देखील घेतल्यानंतर त्या कामाच्यासाठी म्हणून त्यांना जामीन द्यावा लागणार होता आणि त्यासाठी वडिलांचा जामीन द्यायचा ठरल्यानंतर हिराचंद त्याला लवकर तयारच व्हायला तयार नाही आणि मग अशाही स्थितीमध्ये त्यांनी हे काम स्वीकारलं, हिराचंदांना तयार केलं, जामीन दिला आणि वेळेच्या आत हे काम पूर्ण करून दाखविलं. हिराचंद मात्र वालचंदांच्या या सगळ्या अतिशय साहसी अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टीवर खुश नव्हते, कारण याच्यामध्ये एखाद्या वेळेला जर कुठे मोठा तोटा झाला तर तो तोटा मिळविलेल्या सगळी संपत्ती, मिळविलेलं सगळं नाव, सगळंच्या सगळं घालवून टाकणार आहे आणि म्हणून वालचंदांनी अशी वेडी साहस करू नयेत असं हिराचंदांना वाटतं. परंतु साहस जेथे आहे, धोका जिथे आहे तिथेच काहीतरी करून दाखविण्याचा इरादा मात्र त्यांचा पक्का होता आणि त्यामुळे कल्पकतेने रेल्वेच्या वॅगन्स या हार्बर ब्रँचचं काम करत असताना त्यांनी मिळविल्या आणि त्याचा वापर अतिशय योग्य पद्धतीने करून हे काम देखील त्यांनी पूर्ण करून दाखवले. आता हिराचंद मात्र या सगळ्या गोष्टींना तयार नसताना अनेक वेळेला सखारामांनी म्हणजे वालचंदांच्या काकांनी मोठी मदत त्यांना यावेळेला केलेली आपल्याला दिसून येते. महायुद्ध काळामध्ये, पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये तात्पुरत्या स्वरूपाच्या लष्करी छावण्या बांधण्याची कामं वालचंदांना मोठ्या प्रमाणावर मिळाली. शीव, माटुंग्याच्या लष्करी छावणीबरोबरच बेळगावच्या लष्करी छावणीचं काम त्यांना मिळालं आणि बेळगावच्या लष्करी छावणीचं काम करत असताना वालचंदांच्या ठिकाणी असणारी कल्पकता,
संघटन कौशल्य, व्यवहार चातुर्य यासारखे सगळे गुण त्यांचे आपल्याला तिथे पाहावयाला मिळतात. बेळगावला सगळे आपले सहकारी सोबत घेऊन गेलेले असताना तिथे गेल्यानंतर आपण काही काळ रेल्वेच्या विश्रामगृहामध्ये आपल्या सगळ्या या सोबत्यांना थांबूया आणि आपण सगळे तोपर्यंत नियोजन करू असं ठरवून ते गेलेले होते. परंतु त्याच वेळेला गव्हर्नर बेळगावला येणार असल्या कारणामुळे तिथे त्यांना ती सोय झाली नाही. तर रेल्वे स्टेशनला आपल्या मित्रांना थांबवून वालचंद हे एका टांग्यात बसून आपल्या जुन्या शालेय मित्राकडे, कॉलेजच्या मित्राकडे जातात आणि त्याच्याकडे जात असताना वाटेमध्ये त्या टांग्यावाल्याला विचारतात, अरे हा टांगा तू जर द्यायचं ठरवलंस तर कितीला विकशील? तो म्हणतो, मी 300 रुपयांना विकेन. बर, तू दररोज दिवसभर टांगा चालवतोस तर या टांग्याचे तुला किती रुपये मिळतात? तर त्याने अमुक एक रक्कम दिवसभराची मला माझ्या कामाची मिळते वगैरे सांगितल्यानंतर ते आपल्या मित्राच्या घरी जातात, आंघोळ वगैरे करतात आणि अचानक आपला मित्र इतक्या वर्षानंतर समोर आलेला बघून तोही आश्चर्यचकित होतो आणि मग ते आपल्या सहकाऱ्यांना राहायला बंगले मिळतील काय ते भाड्याने विचारतात आणि आपल्या मित्रांचं सहाय्य घेऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था करतात आणि त्या टांग्यावाल्याला सांगतात, हे घे 300 रुपये, तुझा टांगा मी विकत घेतलेला आहे आणि आजपासून तू या टांग्यावर कामाला आहेस, तुला दररोज जेवढे रुपये मिळतात तेवढे रुपये मी तुला देणार आहे आणि आता असं कर, रेल्वे स्टेशनवर जा आणि माझे सहकारी जे तिथे थांबलेले आहेत त्यांना अमुक अमुक ठिकाणी निवासाची सोय केलेली आहे, तिथे त्यांना घेऊन जा. म्हणजे पहा, कमीत कमी वेळेमध्ये उपलब्ध साधनांचा अतिशय उत्तम पद्धतीने कसा वापर करावा आणि तो वापर करून अचूक व्यवहार कशा पद्धतीने पार पाडावा हे वालचंदांकडून शिकायला मिळतं. म्हणजे 300 रुपयात एक टांगा घेण्याबरोबरच इतर 2-4 टांगे तसेच ते 200 रुपये, 150 रुपये, 250 रुपये अशी रक्कम देऊन खरेदी करतात आणि त्या टांग्यांचा वापर प्रवासासाठी मजुरांच्या आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या करतात. याच पद्धतीने पुढे आणखीही कामे त्यांनी केलेली आपल्याला दिसून येतात. देवळालीला रुग्णालयाचं काम, बराकी बांधण्याचं काम 1917 मध्ये त्यांनी तसंच पूर्ण केलं. या कामासाठी सुद्धा करारपत्रावर जामीन म्हणून हिराचंद सही करण्याला तयार नव्हते, कारण हे काम अतिशय अवघड अशा प्रकारचं काम. खाडी भरून काढून, दलदल असलेली जागा सगळी भरून काढून ते सगळं काम करायचं होतं. ते काम वेळेत पूर्ण होईल की नाही, लष्करी काम असल्या कारणामुळे वेळेत जर काम पूर्ण झालं नाही तर त्यासाठी म्हणून जामीन हवा होता. हिराचंद त्यालाही लवकर तयार होत नव्हते, परंतु हिराचंदानं याही वेळी कसं तरी करून त्यांनी तयार केलं आणि हे जिकिरीचं असणारं अत्यंत काम देखील वालचंदांनी वेळेत पूर्ण करून दाखवलेलं आपल्याला पाहिजे. खडकी येथील लष्करी दारूखान्याच्या इमारतीचं काम 1917 मध्येच त्यांनी पूर्ण केलं आणि या इमारतीचं बांधकाम करत असताना मोठमोठे दगड हे सुरुंग लावून फोडायचे होते आणि बाजूलाच दारुगोळ्याचं कोठार असल्यामुळे कोणीही हे काम स्वीकारायला तयार नव्हतं. अशाही अवघड परिस्थितीमध्ये वालचंदांनी ते काम स्वीकारलं आणि पुण्याच्या रानडे या ठेकेदाराची मदत घेऊन त्याचीच अवजारं, त्याचीच माणसं ही सोबत घेऊन त्यांनी ते काम पूर्ण करून दाखविलं आणि त्यामुळे वालचंद आणि फाटक या जोडगोळीने ठेकेदारीच्या क्षेत्रामध्ये आपला अनेक क्षेत्र, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्षेत्र पादाक्रांत करून आपलं नावलौकिक त्या काळामध्ये मिळवला आणि त्यातून नगरपालिकेची इमारत असेल, पीडब्ल्यूडीची कामं असतील, पोर्ट ट्रस्टचं काम असेल, ट्रामवेचं काम असेल, ट्रामवेसाठी लागणाऱ्या कामगारांच्यासाठी लागणाऱ्या चाळी असतील, अशी अनेक कामं त्यांनी केली. आणखी एक उल्लेखनीय काम या दोघांनी मिळून फाटक आणि वालचंद कंपनीने केलेलं काम म्हणजे पंढरपूरला बांधलेला जो रेल्वे पूल आहे तो रेल्वे पूल हा फाटक आणि वालचंद कंपनीने बांधलेला होता. आपल्याला माहित आहे की परवापर्यंत नंतरच्या कालखंडात, स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये बांधलेले पूल पाण्याखाली जायचे, पण तो पूल कधी पाण्याखाली जात नव्हता. म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामं फाटक आणि वालचंद या कंपनीने केलेली होती. वालचंदांनी मुंबईत नेपियर फाउंड्री विकत घेतली. त्यानंतर मध्य प्रांतामध्ये मोहपाणी गावी त्यांनी खाणीतून कोळसा काढण्याचा ठेका घेतला. फाटक बांधकाम व्यवसायामध्येच संतुष्ट होते आणि बांधकाम व्यवसाय सोडून आणखी काही अवघड अशा प्रकारची कामं करावी, दुस्साहस करावं असं त्यांना वाटत नव्हतं, कारण वालचंदांचं जे साहस होतं ते त्यांना दुस्साहस वाटत होतं. आणि मालपाणी या ठिकाणी कोळसा खाण ते घेतायत, त्याचबरोबर ते अशा प्रकारची वेगवेगळ्या
फाउंड्री घेऊन फाउंड्रीच्या माध्यमातून लोखंडी अशा प्रकारचे लागणारे अवजार आपणच तयार करावेत अशा प्रकारचं साहस करतायत। बांधकाम क्षेत्र सोडून इतर क्षेत्रामध्ये वालचंदांचं जाणं कदाचित फाटकांना मान्य झालं नाही आणि त्यामुळे फाटकांनी नंतरच्या काळामध्ये वालचंदांबरोबरचा असणारा व्यवहार हा संपविला आणि आपल्याला यापुढे वय झाल्या कारणामुळे आपण यातून बाहेर पडतो आहोत असं वगैरे सांगून ते बाजूला पाहिजे। मोहपानी या ठिकाणी कोळसा खाणीतून कोळसा काढण्याचा ठेका ज्या वेळेला वालचंदांनी घेतला तेव्हा तिथे अडचण अशा प्रकारची होती की कोळसा खाणीमध्ये काम करायला मजूरच येत नव्हते आणि ज्या वेळेला वालचंदांनी जाऊन प्रत्यक्षित पाहिले की काय अडचण आहे तर ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मजूर कामावर येण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दिवसभर काम केल्यानंतर थकून जाणारे मजूर घरी जाऊन पुन्हा दळण दळायचं संध्याकाळच्या जेवणासाठीचं हे काही त्यांना शक्य होत नाही आहे आणि म्हणून मजूर कामावर येत नाहीत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला लगेचच त्यांनी काय केलं तर मुंबईवरून पिठाची चक्की मागवली आणि पिठाची चक्की मागवून तिथे त्या मजुरांच्या करिता मोफत दळण दळून द्यायचं धान्य दळून द्यायचं काम हे त्यांनी केलं। त्यामुळे तिथली कामं देखील वाढलेली आपल्याला दिसून येतात। मागे मी दोनदा उल्लेख केला की 2 वेळेला हिराचंदांना तिथे मुलाच्या करता जामीन व्हावं लागणार होतं पण हिराचंद त्याला तयार होत नव्हते कारण गोव्यामध्ये असा चेक केलेला व्यवहार हा वालचंदांच्या अंगाशी आलेला होता आणि मग हिराचंदांना असं वाटत होतं की आपल्याला 4 मुलगे आहेत म्हणजे वालचंदांसहित 4 जण आहेत एका वालचंदांच्या साहसामुळे सगळी संपत्ती जर आपण तिथे पणाला लावली तर या बाकीच्या 3 मुलांवर ते अन्याय केल्यासारखं होणार आहे आणि म्हणून ते लवकर जामीन द्यायला तयार होत नव्हते हे आपल्या लक्षात येतं। वालचंदांनी केवळ बांधकाम क्षेत्रामध्येच नाही तर इतर विविध क्षेत्रामध्ये भारतामध्ये पायाभूत अशा प्रकारचं जनकत्वाचं अशा प्रकारचं काम केलेलं आहे ज्यांच्यामुळे जहाज बांधणी उद्योग असेल जलवाहतुकीचा उद्योग असेल विमान बांधणीचा उद्योग असेल मोटार गाड्या बांधणीचा उद्योग असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये पायाभूत अशा प्रकारचं काम केलं। एकदा ते ग्वाल्हेरला गेलेले ग्वाल्हेरच्या रेल्वे स्टेशनवर थांबलेले होते वर्तमानपत्र घेऊन वाचत होते आणि ग्वाल्हेर स्थानकावर ते थांबलेले असताना मुंबईच्या इंजिनिअरिंग कंपनीतील एक मोठा अधिकारी वॉटसन नावाचा तो तिथे वालचंदांना भेटला आणि वालचंदांना भेटल्यानंतर तो वालचंदांना भेटला आणि वालचंदांची त्यांची ओळख होती आणि हा वॉटसन सयाजीरावांच्या महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या विश्वासातील होता आणि मग तो सहज बोलत असताना गप्पा मारत असताना वालचंदांना असं म्हणाला की सयाजीराव महाराजांनी पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना एक आगबोट मदत म्हणून दिली होती ती आता त्यांना विकायची आहे आणि युद्ध संपलेलं आहे विकायची आहे तर तुम्ही घेता का आणि मग असं म्हटल्यानंतर मुंबईत उतरल्या त्यांनी आपली पत्नी कस्तुराबाईंना घरी पाठवलं आणि वॉटसनला घेऊन ते गोदीवर सरळ गेले आणि गोदीवर जाऊन लॉयल्टी हे जे काही जहाज होतं हे जहाज त्यांनी पाहिलं आणि आपल्या काही धनिक मित्रांना एकत्रित करून त्यांनी हिंदुस्थानच्या सागर किनाऱ्यावर भारतीय वाहतूक करणाऱ्या जहाजांची कंपनी निर्माण करण्याचा इरादा सोडला। खरं तर त्यावेळेला BI नावाची म्हणजे ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन नावाची एक अतिशय मोठी कंपनी होती जिची संपूर्ण मक्तेदारी भारतातील सागरी व्यापारावर होती आणि याचा जो प्रमुख होता हा ब्रिटिशांना युद्ध प्रयत्नामध्ये प्रचंड मदत करणारा म्हणून लॉर्ड इंचकेप जो होता त्याचा त्या कंपनीचा प्रमुख त्याचं प्रचंड वजन ब्रिटनमध्ये तिथल्या संसदेमध्ये तिथल्या राजसत्तेमध्ये होतं आणि त्याच्या विरोधामध्ये कोणीही जाण्याची हिंमत करत नव्हतं किंबहुना आजपर्यंत ज्या ज्या भारतीय लोकांनी अशी एखादी कंपनी स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला होता त्या सगळ्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश पदरी आलेलं होतं। परंतु वालचंदांनी नरोत्तम मोरारजी लल्लूभाई सामळदास किलाचंद देवचंद यासारख्या धनाढ्य मित्रांना एकत्रित केलं आणि सिंधिया स्टीम नेव्हिगेशन नावाची एक कंपनी त्यांनी 27 मार्च 1919 रोजी स्थापन केली। आता ही कंपनी स्थापन झाली लॉयल्टी जहाज घेतलं परंतु हे जहाज प्रवासी जहाज बनविण्यासाठी त्याच्यामध्ये अनेक बदल करणं आवश्यक होतं कारण लष्करी उपयोगासाठी ते जहाज निर्माण करण्यात आलेलं होतं।
मग हे जहाज वालचंद लंडनला घेऊन गेले आणि लंडनला घेऊन जाऊन त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हवे असलेले बदल करायचं ठरविलं. खरं तर त्याला येणारा खर्च जो वाटत होता, त्याला लागणारा जो कालावधी वाटत होता, प्रत्यक्षामध्ये मात्र तितक्या कालावधीमध्ये आणि तितक्या पैशामध्ये ते काम झालंच नाही, किंबहुना हे कामच करायला कोणी तयार होईना. इंचकेपच्या भीतीने या जहाजामध्ये दुरुस्ती करून बदल करून द्यायला देखील कोणी तयार होईना. अशा वेळेला इंचकेपचाच एकेकाळचा मित्र असणारा आणि इंचकेपच्या या मानभावी स्वभावावर, अहंकारी स्वभावावर क्रुद्ध असलेला म्हणा किंवा त्यामुळे तो रागावलेला त्याच्यावर असलेला केनेडी नावाचा एक मित्र होता. त्याची मदत मिळाल्यामुळे कसं तरी करून हे जहाज दुरुस्त झालं. आता जहाज दुरुस्त झालं, प्रवासी वाहतूक करण्यासाठी म्हणून जाहिरात दिली, प्रवासी भरले गेले. परंतु प्रचंड मोठ्या जहाजामध्ये माल भरून न्यायचा तर कोणीही वालचंदांना या जहाजामध्ये भरण्याकरता माल द्यायला तयार होईना. कारण जहाजामध्ये माल भरण्यास देणे याचा अर्थ इंचकेपचा विरोध सहन करणे असं होतं. आणि कोणीही इंचकेपच्या विरोधामध्ये जायला तयार नव्हतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वालचंद मागे हटणारे नव्हते. ते धाडसी जसे होते तसे तितकेच हट्टी, प्रचंड राष्ट्राभिमानी अशा प्रकारचे गृहस्थ. आणि त्यांनी ठरवलं की ठीक आहे, जर तुम्ही आम्हाला मदत करणार नसाल, कोणी मदत करणार नसेल, माल भरता येत नसेल, तर त्यांनी लंडनहून 1000 टन सिमेंट आणि 500 टन बीड खरेदी केलं. आणि खरेदी करून इंचकेपची जी काही इच्छा होती की हे जहाज रिकामं गेलं पाहिजे, हा व्यवहार याला तोट्यात बसला पाहिजे, त्याच्यावर मात करून वालचंदांनी आपल्या बुद्धिचातुर्याने इंग्लंडमधून माल खरेदी केला आणि इंग्लंडमधून माल खरेदी करून तो माल घेऊन ते परत आले. त्यानंतर लिव्हरपूल पॅलेस नावाच्या कंपनीकडून 6 बोटी वालचंदांनी धाडसाने विकत घेतल्या. मालवाहू जहाजं होती ती. आणि ही विकत घेतल्यानंतर मात्र तो जो काही व्यवहार आहे तो व्यवहार होऊ नये म्हणून इंचकेपने प्रचंड प्रयत्न केले. ती जहाजं, त्या बोटी इंग्लंडच्या सागरावरून हिंदुस्थानच्या दिशेने निघणारच नाहीत अशी सगळी व्यवस्था त्याने केली. ब्रिटिश शिपिंग कंपनी जी होती, ब्रिटिश शिपिंग कंट्रोलर नावाची जी कंपनी होती, या कंपनीची आगाऊ परवानगी घेणं त्याच्यासाठी आवश्यक होतं. ती घेतलेली नसल्या कारणामुळे प्रचंड विरोध, प्रचंड त्रास, दिलेला पैसा तर बुडतो की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इंग्लंडच्या संसदेमधल्या लोकांच्याकडे जाऊन वालचंदांनी त्यांना सांगितलं की 1919चा कायदा तुम्ही पास केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मत आहे. तुम्ही प्रत्यक्षामध्ये भारतीयांचं भलं करू इच्छित नाही अशी भारतीयांची इच्छा, म्हणजे भारतीयांचा जो काही विचार आहे तो विचार बरोबर आहे असं यामुळे ठरेल, तर तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. मोठा संघर्ष, बौद्धिक संघर्ष करून इंचकेपचे सगळे डाव प्रतिडाव, हल्ले प्रतिहल्ले परतवून लावून वालचंदांनी त्यालाही परवानगी मिळवली आणि या 6 बोटींच्या पुढे ज्या बोटी वाढवणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देऊन, परंतु हा व्यवहार पूर्ण करून त्यांनी या सगळ्या बोटी भारतामध्ये आल्या. जलवाहतूक करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे मोठ्या कंपन्या असतात, ज्या छोट्या कंपन्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी दर कमी करण्याचं जे तंत्र वापरतात, ते तंत्र इंचकेपने यांच्याबरोबर वापरलं आणि सिंधिया कंपनी बुडविण्याचा पुरेपूर प्रयत्न वेळोवेळी इंचकेपने केला. परंतु वालचंदांनी अनेक अडचणी असताना देखील, ब्रिटिश सरकार कोणत्याही प्रकारची मदत करत नसताना देखील या सगळ्या अडचणींवर मात करून सिंधिया कंपनी वाढविली. दोघांमध्ये नंतरच्या काळामध्ये करार मदार होत असताना देखील एकदा इंचकेप वालचंदांना सरळ म्हणतो, तुम्ही आमचा जो काही जहाज व्यवसाय आहे तो बुडवू पाहत आहात, त्याच्यावर गदा आणू पाहत आहात, तर आम्ही तुम्हाला सागरावरचे चाचे समजतो असं ज्यावेळेला इंचकेप एकदा म्हणतो, तेव्हा उसळी मारून वालचंद त्याला असं म्हणतात, अरे सागर किनारा 4500 किलोमीटरचा हिंदुस्थानला जो लाभलेला आहे तो आमचा, आम्ही देखील मूळ रहिवासी आहोत आणि चाचे कोणाला म्हणतो, तुम्ही चाचे आहात, आम्ही मूळ मालक आहोत त्याचे, असं इंचकेपला ठणकावून बोलण्याची हिंमत
त्या काळामध्ये केवळ आणि केवळ जर कोणी दाखविलेली असेल तर ती वालचंदांनी दाखविली. आणि म्हणून हिंदुस्थानी कंपनी ब्रिटिश कंपनीच्या जिच्याकडे संपूर्ण मक्तेदार आहे, संपूर्ण सरकार त्याच्या पाठीशी आहे, त्याच्या विरोधात उभं राहून यशस्वी करून दाखविण्याचं काम हे वालचंदांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर रंगूनहून तांदूळ आणण्याच्या व्यवहारामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी त्यांनी निर्माण केलेल्या होत्या. आता या सिंधिया हाऊसला म्हणजे सिंधिया कंपनीला मोठं करून पुन्हा तिचं सिंधिया हाऊस नावाची एक मोठी इमारत मुंबईमध्ये जेव्हा त्यांनी उभा केली त्यावेळेला सिंधिया हाऊसच्या उद्घाटनाकरता 1938 मध्ये वल्लभभाई पटेलांना त्यांनी बोलावलेलं होतं आणि वल्लभभाई पटेलांच्या हस्ते त्या सिंधिया हाऊसची इमारत त्याचं उद्घाटन हे त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वालचंद आणि पालनजी एदलजी सारखे या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठा नावलौकिक असलेले जे लोक होते त्यांना मदतीला घेऊन टाटांनी कन्स्ट्रक्शन कंपनी काढायचं ठरवलं. कारण ब्रिटिशांनी मुंबई शहराची पुनर्रचना करायचं ठरवलेलं होतं. त्याची अनेक कामं त्यांनी आता काढायची ठरवलेली होती, अनेक इमारती बांधायच्या होत्या. तर स्वदेशी कंपनीला ते कामं मिळावीत म्हणून टाटांनी कन्स्ट्रक्शन कंपनी काढली, टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड म्हणून. आणि ही काढत असताना वालचंद व त्याबरोबर पालनजी एदलजी हे दोघे जे बांधकाम क्षेत्रामध्ये पूर्वीपासून होते आणि त्यांचं मोठं नाव होतं, या दोघांनाही टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये त्यांनी घेतलं. आता टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जात असताना इथे वालचंदांना आपली जी पूर्वीची कंपनी होती ती कंपनी त्यामध्ये विसर्जित करावी लागली. आता ती करत असताना हिराचंदांचा त्यांना विरोध होता. कारण मोठ्या कंपनीमध्ये जेव्हा तू आता समाविष्ट होतो आहे तेव्हा तुझं स्वतःचं असणारं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही आणि मग आपली स्वतःची ओळख पुसून दुसऱ्याच्या कंपनीमध्ये काम करण्यात काय अर्थ आहे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु वालचंदांना टाटांसारख्या बांधकाम क्षेत्रामध्ये अननुभवी असणाऱ्या या कंपनीमध्ये जाऊन तिथे मोठं काहीतरी करून दाखवायची इच्छा होती. कारण टाटाचं नाव पूर्वीपासूनच लोहपोलाद उद्योगामुळे, विद्युत निर्मिती उद्योगामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस पावलेलं होतं. त्यांच्याकडे असणारे भांडवलही प्रचंड होतं आणि त्यामुळे त्या सगळ्याचा उपयोग करून मोठी कामं करण्याचा विचार त्यांचा होता. पुढे पालनजी एदलजी हे त्या कंपनीतून लवकरच बाहेर पडले आणि त्यामुळे वालचंद हे मॅनेजिंग डायरेक्टर बनले. मुंबई नगरपालिकेचं तानसा तलावापासून ते मुंबईपर्यंत 55 मैल लांबीचे नळ बसविण्याचं काम हे वालचंदांनी मोठ्या संघटना कौशल्याने आणि चातुर्याने पूर्ण करून दाखवले. बोरघाटातील बोगद्याचं काम ज्यावेळेला निघाले होतं, रेल्वेचा बोगदा बोरघाटामध्ये खोदायचा होता. खरं तर याच्याशी संबंधित वालचंदांची एक खूप सुंदर अशी आठवण लहानपणीची आहे. म्हणजे हिराचंद आपल्या ऑफिसमध्ये पेढीमध्ये बसलेले आहेत. त्यांच्याकडे बरेचसे सहकारी नातेवाईक म्हणा, काही त्यांचे जे काही पेढीच्या व्यवहारामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गिऱ्हाईक असतील ते आलेले होते. त्या सगळ्यांच्या चपला बाहेर सोडलेल्या होत्या आणि त्या चपला बाहेर सोडलेल्या असताना वालचंद लहान आहे आणि ते काय करतायत, एका रेषेमध्ये सगळ्या चपला ठेवतायत आणि एका रेषेमध्ये चपला ठेवून भिंतीला अशा चप्पल अशी ठेवून त्याचे असे पोकळीमध्ये आणि त्याच्या खालून पुन्हा चपला गेलेल्या आहेत. अशा प्रकारचं एक त्यांनी ते तयार केलेलं आहे. आणि मग हिराचंद शेठजी बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं की काय झालंय, काय वालू काय करतोयस तू, असं वालचंदांना ते विचारतात. मग त्यावेळेला बाळ वालू असं म्हणतो की मी रेल्वे तयार करतो आहे आणि ह्या चपला उभ्या केलेल्या आहेत त्या काय भिंतीला लागून, ते बोगदे म्हणतो. म्हणजे रेल्वेचे रूळ घालण्याचं काम तर त्यांनी केलंच केलं, परंतु रेल्वेच्यासाठी लागणारे बोगदे बांधायचं काम देखील त्यांनी केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम हे जे होतं ते बोरघाटातील बोगद्याचं होतं. आता हे बोगद्याचं काम टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळावं म्हणून ते त्यांच्याकडे गेले आणि रेल्वेच्या इंजिनियरला भेटून त्यांनी सांगितलं की टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम घ्यायला तयार आहे, तुम्ही ते काम द्यावं. त्यावेळेला रेल्वेचा इंजिनियर त्यांना म्हणतो की या फंदात पडू नका, तुम्ही गोत्यात याल. कारण हे काम करण्यासाठी, बोगदे खणण्यासाठी जे तंत्रज्ञ लागतात ते भारतामध्येच उपलब्ध नाही आहे. तर असे तंत्रज्ञ मिळणार कुठून? त्यावेळेला
त्या मुख्य इंजिनियरला वालचंद म्हणतात, तुम्हीच सुचवा ना, मग तुम्ही सुचविलेल्या तंत्रज्ञाकडून आम्ही काम करून घेऊ. आणि हे काम करून घेत असताना त्यांनी जो सुचवलेला तंत्रज्ञ होता तो पूर्व आफ्रिकेतील नैरोबी येथे काम करत होता, इंजिनियर पोलॉक म्हणून. या पोलक नावाच्या इंजिनियरला त्यांनी संपर्क साधला आणि सांगितलं की आम्ही एक बोगद्याचं काम करतो आहोत, त्या बोगद्याचं काम तुझ्या मार्गदर्शनाखाली व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं, त्यावेळेला तू म्हणशील तो पगार द्यायला आम्ही तयार आहोत असं ते म्हणतात. त्यावेळेला पोलक म्हणतो की तिथून नैरोबीतून भारतामध्ये येण्याचा प्रवास करतं आणि त्या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर भारतातून इंग्लंडला जाण्याचा प्रवास करतो, तुम्ही जर द्यायला तयार असाल तर मी यायला तयार आहे. वालचंद हे द्यायला तयार होतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली 2 वर्षामध्ये 16 डिसेंबर 1928ला हा बोगदा तयार होतो. 2 मैल अंतराचा बोगदा तयार करणारी भारतातील ही पहिली कंपनी होती. आणि इतकंच नाही तर युरोपियनांपेक्षा भारतीय तंत्रज्ञानाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत कुठे कमी नाहीत हे दाखवून देण्याचं काम हे इथे वालचंदांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मार्सलँड अँड प्राइस नावाची एक कंपनी होती. पहिल्या महायुद्धामध्ये प्रचंड मोठी बांधकामं त्यांनी केलेली होती, परंतु पहिल्या महायुद्धानंतर कामं कमी मिळायला लागली, त्यामुळे फायदा होत नाहीये हे पाहून त्यांनी हिंदी भांडवलदारांना ती कंपनी सोपवून आपला त्यातील हिस्सा जो आहे तो काढून घेतला. परंतु हिंदी भांडवलदारांना ही कंपनी फायद्यात चालविणं शक्य झालं नाही. तेव्हा वालचंदांकडे ते गेले, तेव्हा वालचंद म्हणाले की मॅनेजिंग एजन्सी म्हणून तुम्ही टाटाकडे याचा जर कारभार सोपवला तर आम्ही हे काम करायला तयार आहोत. आणि काही दिवसामध्येच मार्सलँड प्राइस ही कंपनी अतिशय फायद्यामध्ये चालवून वालचंदांनी दाखवून दिली. याबरोबरच एकदा कलकत्त्याला गेलेला असताना तेथील ह्यूम पाईपचा कारखाना हा वालचंदांनी पाहिलेला होता. आणि त्यांना माहिती होतं की भविष्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी वाढणार आहे आणि जी क्षेत्र भरभराटीला येणार आहेत त्या क्षेत्रामध्ये मोठं काम आपण आता केलं पाहिजे दूरदृष्टीने, असं मानणारे वालचंद होते. आणि ह्यूम पाईपचा कारखाना त्यांनी टाकला. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये टाटांनी वालचंदांकडे त्याची कामगिरी, त्याचं काम सोपवलं नाही, तर एका युरोपियन व्यक्तीकडे त्याचं काम सोपवलं. आणि तो गर्विष्ठ होता आणि त्याने वालचंदांना बिलकुल तिकडे फिरकू दिलं नाही. आणि या सगळ्याचा परिणाम हा झाला की हा ह्यूम पाईपचा कारखाना प्रचंड तोट्यामध्ये गेला. त्यानंतर ज्या वेळेला वालचंदांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली, त्यावेळेला आपले अधिकारी ऑस्ट्रेलियाला पाठवून, ऑस्ट्रेलियामध्ये ह्यूम पाईप प्रथम जी सुरुवात झाली त्याची मूळ तिथे कंपनी होती, अमेरिकेला पाठवून, इंग्लंडमध्ये पाठवून तिथे जाऊन त्यांनी सगळी ती कंपनी आणि तिथे बनविले जाणारे पाईप कशा पद्धतीने बनविले जातात, आपल्या पाईपमध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या प्रकारच्या आहेत, काय त्रुटी आहेत, हे सगळं आपल्या तंत्रज्ञानात शिकून घ्यायला लावलं. आणि भारतामध्ये ह्यूम पाईपचा कारखाना त्यांनी सुरू केला. इंडियन ह्यूम पाईप कंपनी त्यांनी स्थापन केली आणि ही कंपनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर नंतरच्या कालखंडामध्ये फायद्यामध्ये चाललेली आपल्याला पाहायला मिळते. वालचंदांचं वैशिष्ट्य हे होतं की ते आपल्या तंत्रज्ञानावर, आपल्या इंजिनियर्सवर मोठा विश्वास टाकत असत. आणि त्यांना एखादी गोष्ट येत नाही तर त्यांनी शिकली पाहिजे म्हणून प्रत्यक्ष युरोपामध्ये पाठवून, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये पाठवून, ऑस्ट्रेलियाला पाठवून, म्हणजे जिथे जिथे पाठवता येतील तिथे पाठवून त्यांनी ते तंत्रज्ञान त्यांना शिकायला लावलं. आणि पुढे जाऊन कॉन्क्रीटचे, धातूचे पाईप हे त्यांनी तयार केले आणि ह्यूम पाईप प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले. त्यामध्ये त्यांचे बंधू रतनचंद यांचं मोठं योगदान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विद्युत केंद्राच्या इमारती असतील, बोगदे असतील, पूल असतील, बोटीचे धक्के असतील, विमानतळ असेल, कालवे असतील, कारखान्यांच्या इमारती असतील, टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन नावाच्या आणखी एक त्यांची सहाय्यक जी कंपनी त्यांनी स्थापन केली, त्या माध्यमातून अनेक कामं वालचंदांनी केली. हिंदुस्थानमध्ये ब्रह्मदेश, सिलोनमध्ये त्याच्या शाखा होत्या. मुंबई महापालिकेच्या वैतरणा धरण, इरावती, मेघना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्यांवरची प्रचंड अशा प्रकारचे मोठे पूल, त्याचबरोबर जीआयपी रेल्वेच्या विद्युत शक्तीच्या इमारती
अशी अनेक मोठमोठी बांधकामं ही वालचंदांनी टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करून दाखवली. त्यामुळे बांधकाम क्षेत्रामध्ये वालचंदांचं नाव या काळामध्ये शिखरावर पोहोचलेलं होतं. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला सहाय्यक म्हणून ऑल इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी वालचंदांनी स्थापली आणि तिच्या माध्यमातून सिंध आणि वायव्य प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर काम या कंपनीने केलं. आता सिंध आणि वायव्य प्रांतामध्ये काम करत असताना अडचण मोठी अशी होती की तिथे असणाऱ्या गोऱ्या लोकांच्याकडून मोठमोठी बांधकामं मिळविणं हे अवघड अशा प्रकारची गोष्ट होती. परंतु ही बांधकामं मिळवत असताना त्यांनी काय केलं तर त्यांनी तिथे गोरे अधिकारी नेमले आणि गोरे अधिकारी नेमून त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर अनेक अशा प्रकारची कामं मिळवली आणि ती प्रत्यक्षात आणून दाखवली. हे सगळं करत असताना युरोपियन कंपन्यांशी सातत्याने टक्कर देणं वालचंदांचं चालू होतं आणि हे देत असताना साम दाम दंडभेद सगळे मार्ग त्यांनी वापरले. सिंधू नदीवरील कालाबाग जवळ एक पूल बांधायचा होता. आता कालाबाग जवळ बांधायचा पूल जो होता ते ज्यावेळेला टेंडर निघाला त्यावेळेला युरोपियन कंपनीने ते टेंडर 24 लाख रुपयाला दिलेलं होतं. परंतु हा प्रचंड मोठा पूल बांधून आपल्या कंपनीचं नाव अजरामर करायचं म्हणून वालचंदांनी केवळ 24 लाख रुपयाचं टेंडर भरलं. त्यावेळेला ब्रिटिशांनी वालचंदांना बोलावलं आणि सांगितलं की 14 लाख मध्ये काम होणार नाही. 10 लाखाचा फरक कुठे असतो का? एका दुसऱ्या लक्षाचा फरक असलेला समजू शकतो. 10 लाखाचा फरक हा होणं शक्य नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा वालचंद म्हणाले हे सगळं मी बघितलेलं आहे. मजुरांना किती लागतील, कामं कशी होतील, नाही आम्हाला गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं काम पाहिजे. 1 नंबरचं गुणवत्तापूर्ण काम मी करून देईन, तुम्ही त्याची काळजी करू नये. तोट्यात गेलो तर मी जाईन, परंतु हे बांधकाम मी 14 लाखामध्येच करून दाखवेन. त्याच्यामध्ये फारसा फायदा इथे वालचंदांना झाला नाही, परंतु युरोपियन कंपनीला धोबी पछाड देऊन एक उत्तम अशा प्रकारचा दूरवरचा अशा प्रकारचा पूल नदीवरचा बांधून त्यांनी दाखवला. रतन टाटा यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या पाठोपाठ काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये दोराबजी टाटांचं पण निधन झालं आणि त्यामुळे टाटांनी कन्स्ट्रक्शन कंपनीमधून आपलं अंग काढून घेतलं. त्यानंतर मात्र टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी ही पूर्णतः वालचंदांच्या हाती आली आणि ती प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून पुढे निर्माण झाली आणि तिने प्रचंड मोठी कामं ही केली. भारतामध्ये प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनीची हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, ऑल इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड, मार्सलँड प्राइस कंपनी लिमिटेड अशा 5 सहाय्यकारी अशा प्रकारच्या बांधकाम क्षेत्रातील संस्था किंबहुना कंपन्या सहाय्यकारी स्थापन करून अशा सहाय्यक कंपन्या स्थापन करणारे वालचंद हे भारतातील पहिले प्रवर्तक होते आणि या सगळ्या कंपन्यांच्यासाठी म्हणून कन्स्ट्रक्शन हाऊस नावाचं 5 मजली सर्व सुविधांनी युक्त अशी इमारत ही त्यांनी त्यासाठी बांधलेली होती. बांधकाम क्षेत्रामध्ये ते आहेत, जहाज वाहतूक क्षेत्रामध्ये ते काम करतायत. त्याच वेळेला शेतीमध्ये प्रयोग करायचं वालचंदांच्या मनात आलं आणि शेतीमध्ये प्रयोग करायचं मनात आल्यानंतर रावळगाव जवळ प्रचंड मोठी जमीन त्यांनी विकत घेतली आणि शेतीमध्ये अनेक प्रकारचं संशोधन प्रयोग ते त्यांनी केले. म्हणजे तिथे ऊस लावण्यापासून कापूस, तंबाखू, ज्वारी, बाजरी, गहू, मका, भुईमूग, हळद अशी अनेक पिकं त्यांनी घेतली. त्यावेळेला एके दिवशी विडी चांगल्या दर्जाची निर्माण व्हावी म्हणून ते प्रयोग करत होते. त्यांचे बंधू वालचंदांना म्हणाले आपल्याला काय विड्या निर्माण करायचा कारखाना करायचा नाही, तर आपल्याला करायचंच असेल तर साखर निर्मिती करणारा साखर कारखाना करायचा आहे. रावळगावला त्यांनी शुगर फार्म सुरू केलं. रावळगावला साखर फॅक्टरी त्यांनी काढली. 25 मैलाच्या लांब ट्रॉलीचे रूळ त्यांनी काढले. कामगारांच्यासाठी प्रशस्त अशा प्रकारची घरं काढली. दुग्धालय, विद्यालय, वैद्यकीय सुविधा देण्यासाठी दवाखाने, प्रसूतीगृह, क्रीडा मंडळ, वाचनालय, ग्रंथालय, दुकाने, आठवडी बाजार हे सगळं त्यांनी निर्माण केलं. हे करताना त्यांचे बंधू लालचंद शेठजी यांनी मोठ्या प्रमाणावर हे काम तिथे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच काम त्यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब या ठिकाणी केलं. तेथेही त्यांनी साखर कारखाना काढला.
मार्सलँड प्राइस कंपनीच्या माध्यमातून साखर कारखाना तिथे सुरू केला आणि तो कारखाना फायद्यात चालवून दाखवला. त्यांचे बंधू लालचंद यांनी तिथे ते काम मोठं केलं आणि हे करत असताना त्यांनी तिथे नुसतं रावळगावला पण नुसतं साखर कारखाना काढून ते थांबले नाहीत, तर खडी साखर उत्तम दर्जाची निर्माण करणारे स्फटिकासारखी खडी साखर निर्माण केली, चॉकलेट्स निर्माण केले, गोळ्या निर्माण केल्या आणि इतके वेगवेगळे प्रकार ते निर्माण केले की त्यामुळे रावळगाव संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालं. कारण रावळगावच्या सगळ्या चॉकलेट्स जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत खूप प्रसिद्ध आहेत आणि ते सगळं वालचंदांनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे साखर कारखान्याच्या क्षेत्रात ते उतरतात. पुढे जाऊन कळंबचा साखर कारखाना, त्याला लागून अनेक औद्योगिक अशा प्रकारचे कारखाने त्यांनी तिथे काढले. तेव्हा वालचंदांनी तिथे मार्सलँड प्राइस हे जे नाव होतं साखर कारखान्याला, त्यामुळे ही परदेशी कंपनी आहे असं लोकांना वाटायचं, म्हणून त्याचं नाव पुढे बदललं आणि आपले बंधू वालचंद यांचंच नाव देऊन वालचंद नगर ही औद्योगिक वसाहत तिथे वसवली आणि ती मोठी केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रचंड साहस वालचंद सर्वच क्षेत्रामध्ये करतायत आणि हे साहस करत असताना 1941 मध्ये विशाखापट्टणम येथे त्यांनी जहाज बांधणी उद्योगाची सुरुवात बाबू राजेंद्र प्रसादांच्या हस्ते केलेली आहे. पहा, जहाज बांधणी उद्योग निर्माण करत असताना देखील ब्रिटिशांनी प्रचंड अडचणी त्यांच्या पुढे आणल्या. मान्यता न देणं, सवलती न देणं, अशा प्रकारच्या अनंत अडचणी त्यांच्या पुढे उभ्या केल्या. परंतु त्या अनंत अडचणींना पुरून उरले ते वालचंद आणि 1948 मध्ये जलउषा नावाच्या आगपोटीचं संपूर्ण भारतीय बनावटीची इंग्रजी जहाजांप्रमाणे सर्व सुविधांनी युक्त आणि अतिशय मोठी अशा प्रकारची आगबोट त्यांनी निर्माण केली आणि ही आगबोट पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते तिचं जलावतरण केलं. जलप्रभा नावाची दुसरी बोट त्यांनी निर्माण केली आणि अशा रीतीने आगबोट उद्योग म्हणजे प्रवास, मालवाहतूक आणि त्याबरोबरच जहाज निर्मिती उद्योग भारतामध्ये जर कोणी सुरू केलेला असेल तर तो वालचंद शेटजींनी केला. सिंधिया कंपनीच्या सहकार्याने हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड कंपनी त्यांनी स्थापन केली. 1952 मध्ये विशाखापट्टणमला हा नौका बांधणीचा कारखाना जो आहे तो या कंपनीच्या ताब्यामध्ये नंतर त्यांनी दिलेला पाहायला मिळतो. त्यांच्या या सगळ्या कामामुळे, राष्ट्रवादी विचारांमुळे वल्लभभाई पटेल तुरुंगामध्ये होते. खरं तर 60 वर्ष त्यांना पूर्ण झाल्यानंतर त्यांचा मोठा सत्कार होत होता. त्यावेळेला वालचंद शेटजी असं म्हणतात की अरे, वल्लभभाई तुरुंगामध्ये आहेत आणि वल्लभभाई तुरुंगामध्ये असताना मी वाढदिवस काय म्हणून साजरा करता माझा तुम्ही, असं म्हणणारे आणि संपूर्ण देशी उद्योगधंदे वाढीस लागावेत यासाठी प्रचंड प्रयत्न हे वालचंदांनी केले. वालचंदांना मोठ्या प्रमाणावर असं वाटत होतं, खरं तर विमान प्रवास त्यांना सुरुवातीला आवडायचा नाही, परंतु नंतर कामाच्या व्यापामुळे विमानाने प्रवास करावा लागला. तर त्यांना विमान निर्मिती कारखाना तयार करायचा आणि भारतीय विमानं तयार करायची होती आणि त्यासाठी म्हणून त्यांनी म्हैसूरचे दिवाण मिर्झा इस्माईल जे त्यांचे मित्र होते त्यांना द्वितीय महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की मला विमान निर्मिती कारखाना काढायचा आहे. इस्माईल मिर्झाने सांगितलं की म्हैसूरच्या राजाकडून सर्वतो प्रकारची मदत मी या बाबतीमध्ये तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु कारखाना मात्र अफजा राज्यामध्ये तयार व्हायला पाहिजे आणि मग तिथे जर तुम्ही कारखाना काढला तर त्या ठिकाणी विनामूल्य जागा तुम्हाला देऊ, वीज, पाणी सवलतीमध्ये देऊ, असं म्हटल्यानंतर बंगळुरात तो कारखाना त्यांनी काढला आणि बंगळुरात तो कारखाना काढल्यानंतर इंडियन एअरक्राफ्ट कंपनी नावाची कंपनी स्थापन करून अमेरिकेतून 22 तंत्रज्ञ मागून भारतीय बनावटीची विमानं त्यांनी तयार केली. द्वितीय महायुद्धाचा काळ असल्यामुळे त्यांना लगेच अनेक विमानांच्या ऑर्डरी देखील मिळाल्या. 74 बॉम्बफेकी विमानं, 48 लढाऊ विमानं, 30 विमान चालकाचे प्रशिक्षण देणारी विमानं, अशा प्रकारची अनेक विमानांची ऑर्डर देखील त्यांना मिळाली. परंतु जपानने ज्या वेळेला पर्ल हार्बरवर बॉम्ब हल्ले केले त्यावेळेला मात्र ब्रिटिश सरकारने या विमान निर्मिती कारखान्याचं महत्व ओळखून देशी बनावटीची विमानं जिथे तयार होत होती वालचंदांनी ती तयार करून दाखविली आणि भारतीय कुठेही मागे नाहीत हे सिद्ध करून दाखविलं. तो विमान कारखाना सरकारने शेवटी आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला, परंतु तो तयार करून
प्रत्यक्षामध्ये भारतीय विमानही तयार करू शकतात, त्या क्षेत्रामध्ये एक मोठं पाऊल हे वालचंदांनी टाकलेलं होतं. सर विश्वेश्वरय्या हे वालचंदांचे मित्र होते आणि 1935 मध्येच विश्वेश्वरय्यांनी वालचंदांना आणि इतर सहकाऱ्यांना सांगितलेले होते की मोटार गाड्यांची निर्मितीचा कारखाना भारतामध्ये तयार व्हायला पाहिजे, स्वदेशी बनावटीच्या मोटारी तयार व्हायला पाहिजे. परंतु सरकार कोणत्याही प्रकारची मदत करत नव्हतं. द्वितीय महायुद्ध सुरू झाल्यानंतर महायुद्धासाठी सहाय्यक अशा प्रकारची बाब म्हणून याला मान्यता द्यावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. अनेक वर्ष पाठपुरावा करून देखील वालचंदांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. तेव्हा सरकारी मदत मिळत नसताना ती टाळून 1944 मध्ये दी प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली. अमेरिकेच्या क्रायस्लर कॉर्पोरेशन नावाच्या मोटारगाडीच्या कंपनीच्या बरोबर करार केला आणि तिच्या सहकार्याने प्रीमियरने स्वदेशी बनावटीच्या मोटार गाड्या तयार केल्या. पुढे 1950 नंतर त्याच्यामध्ये 51 मध्ये फियाट कंपनी आली. फियाट कंपनीने इटलीच्या त्यांना मदत केली आणि त्यामधून अनेक मोटार गाड्या देशी बनावटीच्या त्यांनी निर्माण केलेल्या आपल्यास पाहायला मिळतात. इतकंच नाही तर 13 सप्टेंबर 1927 मध्ये वालचंदांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली. आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स किती मोठं काम करत आहे आपण बघतो. तर या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करून 11 वर्ष वालचंद हे तिचे अध्यक्ष होते. कूपर डिझेल कंपनीचा कारखाना त्यांनी सुरू केला आणि डिझेल कंपनीच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणून कूपर डिझेल हे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केलं. इतकंच नाही तर अनेक अर्थविषयक उद्योगविषयक संस्थांचे ते संचालक राहिलेले होते. कपूर डिझेल कंपनीचा कारखाना जसा त्यांनी चालवला त्याचप्रमाणे न्यू ग्रेट इन्शुरन्स कंपनी नावाची विमा कंपनी 1943 मध्ये त्यांनी स्थापन केलेली होती. ते अत्यंत राष्ट्रवादी विचारांचे होते. राष्ट्रीय चळवळींना त्यांनी मुक्त हस्ते मदत केली आणि काँग्रेसच्या अधिवेशनांना 1942च्या स्वातंत्र्य लढ्याला आणि राष्ट्रीय चळवळीतील अनेक कामासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मुक्त हस्ते मदत केली. धार्मिक कामांवर वगैरे त्यांनी फारसा खर्च हा केलेला नव्हता. गरवारे, आबासाहेब गरवारे जे उद्योगपती महाराष्ट्रातील प्रसिद्ध, ते मोटार गाड्या विकण्याचा व्यवसाय करत असत आणि त्यांना वालचंद एकदा असं म्हणतात की मला एक मोटार गाडी पाहिजे, परंतु ती मोटार गाडी ही ब्रिटिशांनी बनविलेली नको, रोल्स रॉयस असली तरी देखील, तर मला ब्रिटिशांनी न बनवलेली. मग त्यांना लगेच गरवारेंनी अमेरिकन बनावटीची कंपनीची कार जी आहे ती उपलब्ध करून दिली. परंतु या सगळ्या गोष्टी करताना वालचंदांच्या ठिकाणी असणारं राष्ट्रप्रेम जे आहे ते राष्ट्रप्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. वालचंद एक अद्भुत अशा प्रकारची व्यक्ती. त्यांनी जे काम आरंभलं त्या कामाला त्यांच्या सगळ्या बंधूंनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आणि त्यामुळेच आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावर ते ही प्रगती करू शकले. म्हणजे गुलाबचंद असतील, रतनचंद असतील, लालचंद असतील किंवा पुढे जाऊन आपण पाहतो की त्यांचे जे काकांचे सुपुत्र त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर, त्यांच्या मुलाने देखील मोठ्या प्रमाणावर मदत ही या सगळ्या व्यवसायामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याचमुळे पुढे जाऊन एक मोठा उद्योग वालचंद समूहाच्या रूपाने उभा राहिला आणि देशामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने टाटा उद्योग समूह हा लोह पोलाद उद्योगामध्ये, विद्युत निर्मिती उद्योगामध्ये भारतामध्ये पायाभूत अशा प्रकारचं काम करणारा, जनक अशा प्रकारचं काम करणारा होता, त्याच पद्धतीने जलवाहतूक, विमान वाहतूक, विमान निर्मिती, जहाज निर्मिती, मोटार गाड्यांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रामध्ये वालचंदांनी प्रचंड मोठं अशा प्रकारचं काम करून दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच अनेक उद्योग व्यवसायांचे जनक म्हणून वालचंद शेट्टींकडे आपण पाहतो. इतकंच नाही तर ज्या वेळेला आपल्या संपत्तीचे हिस्से करायची वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला
2 हिस्से म्हणजे आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांनी केले, पहा किती दूरदृष्टी, कुटुंबवत्सल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आणि ते करत असताना सखारामांना एकच पुत्र रावजी सखाराम आणि हिराचंदांना 4 पुत्र असताना देखील 2 भावांच्या मध्ये संपत्तीची वाटणी करताना वालचंदांनीच हे सगळे उद्योग म्हणजे तोपर्यंत वाढवलेले असताना 1934-35 ची गोष्ट आहे. तर ते करत असताना देखील वालचंद शेठजी आपल्या सगळ्या संपत्तीचा व्यवहार गोळा करतात, येणं जाणं गोळा करून 24 लक्ष रुपये जेव्हा उरतात तेव्हा सखाराम यांच्या कुटुंबियांना ते 12 लक्ष रुपये मदत देतात आणि आपण 4 बंधू असताना देखील 12 लक्ष रुपये आपल्याकडे ते घेतात. आता रावजी सखाराम हे त्यांचे जे चुलत बंधू होते ते अतिशय धार्मिक होते. जैन बोधक ते चालवत होते, अनेक वर्षांपासून स्थापन केलेलं. आणि रावजी सखारामांनी वालचंदांनी केलेली ही जी काही विभागणी होती ती त्यांना मान्य नव्हती. अरे हे सगळंच वालचंदांनी वैभव उभा केलेला आहे, त्यामुळे त्याचा हिस्सा जास्त आहे याच्यामध्ये असे म्हणणारे रावजी आपल्या पत्नीला मिळालेल्या हिश्श्याच्या 4 लाखांमधील 3 लाख बक्षीस म्हणून वालचंदांना परत करतात. म्हणजे हे एक कुटुंब इतकं मोठ्या प्रमाणावर एकत्रित असणार आहे, जो व्यक्ती कुटुंब एकत्रित ठेवू शकत नाही तो एवढी मोठी कंपनी कशी चालवू शकेल असं वालचंदांचं मत होतं. आणि म्हणून आपल्या संस्थात्मक निर्मितींनी, उद्योग निर्मितींनी भारताला आधुनिक बनविणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रावळगाव असेल, वालचंद नगर असेल, अनेक नद्यांवरचे पूल असतील, कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं प्रचंड मोठं बांधकामाचं काम असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये वालचंदांनी प्रचंड मोठं प्रेरणादायी अशा प्रकारचं योगदान दिलं. अनेक सांस्कृतिक अशा प्रकारच्या म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नीला आपल्या हिश्श्याच्या सगळ्या ज्या स्थावर जंगम मालमत्तेचा हिस्सा पत्नी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पत्नीकडे राहील आणि आपल्या पत्नीनंतर ती संपत्ती आपल्या बंधूंना वगैरे कोणालाही न देता ती राष्ट्रकार्यार्थ, शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेसाठी, दवाखान्यांच्या स्थापनेसाठी असेल अशा नागरी कामांसाठी वापरली जावी म्हणून संपूर्ण संपत्ती राष्ट्र निर्मितीसाठी देणारे वालचंद हे आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. म्हणून या व्याख्यानमालेच्या निमित्ताने वालचंद हिराचंद यांनी सोलापूर सारख्या ठिकाणी तर अनेक संस्थांचे ते आश्रयदाते होते. वालचंद शिक्षण समूह जो मोठ्या प्रमाणावर पुढे आला, किंबहुना अहिल्यात पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेसारखी संस्था जी होती ती संस्था हिराचंदांनी स्थापन करण्यामध्ये वगैरे मोठं योगदान त्यांच्या वडिलांचं होतं. आणि त्यामुळे अशा अनेक संस्था, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक संस्था या निर्माण करण्यामध्ये प्रचंड मोठं योगदान हे वालचंदांनी दिलं. त्यांचं हे योगदान आपल्यापर्यंत मांडण्याची संधी मला विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाने आज प्राप्त करून दिली. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संयोजक समितीचे सगळे सदस्य या सगळ्यांचं मी पुनश्च एक वेळ आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.